हाय फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल. आज माझ्याबरोबर आहे मोगरा. तर हे मी फार्मवर लावलेलं झाड आहे. मागच्या वर्षी पण ह्याला भरपूर फुलं, भरपूर कळ्या आल्या आणि ह्याची हाईट म्हणजे कटिंग करून एवढीच ठेवलेली आहे मी. आणि भरभरून फुलं येतात ह्याला. म्हणजे तुम्ही आता बघालच या व्हिडिओमध्ये, फोटोमध्ये की किती खूप कळ्या आहेत ह्याला. बरं, ह्याला काय घातलं आहे? फक्त शेणखत घातलं आहे आणि हे जमिनीवर लावलं आहे. त्याच्यामुळे ह्याला खूप फुलं येतात. कारण जमिनीतली पोषक तत्व मातीतली आपोआप त्याला मिळत असतात. आणि त्याला बाकी दुसरं काहीच फर्टिलायझर मी घातलेलं नाही आहे. पण एवढ्या ह्याला कळ्या येतात, खूप छान फुलं येतात. आणि मोगरा तर अतिशय सुगंधी, सुंदर, नाजूक फूल आहे. ते जवळजवळ सगळ्यांनाच आवडतो, मोगऱ्याचे गजरे. तर आज एवढी याला कळ्या आल्यात म्हणून मी तुमच्याबरोबर व्हिडिओ शेअर केला आहे. विशेष याला मी काही हे करत नाही, फक्त कटिंग केलेलं आहे. वेळोवेळी कटिंग करते आणि त्याला शेणखत घातलेलं आहे. आणि वेळेवर पाणी असतं. पूर्णपणे उन्हात आहे, दिवसभर ह्याच्यावर ऊन असतं, अजिबात सावली येत नाही. तर मला वाटतं मोगऱ्याला ऊन हवं असतं. आणि आपण जर पॉटमध्ये लावता तर वेल ड्रेन सॉईल घ्या आणि वेळेवर पाणी घाला आणि उन्हामध्ये ठेवा. तर बाकी ह्या झाडाची तशी आवश्यकता नसते. पण त्याला जेव्हा फुलं येतात तेव्हा तुम्ही त्याला लिक्विड फर्टिलायझर घाला कुंडीत असल्यावर. मी इथे फार्मवर असले, माझी फेरी पण रोज होत नाही, पण त्याला पाणी असतं बाकी वेळेवर चालू. आणि कळ्या बघा किती आल्यात, अगदी अजून येऊ घातलेत. म्हणजे आता मी हे जेव्हा एकेका ठिकाणी 2, 3, 4 असे असतात, ती 4ही फुलं फुलून गेली किंवा 2 असतील तर ती फुलून गेली की परत मी तिथे त्याला कटिंग करणार आहे, जेणेकरून अजून तिथे ब्रँचेस येतील. तर हे असं इतकं सुंदर दिसणारं प्लांट आहे. आणि जेव्हा त्याला फुलांचा सीझन नसतो तेव्हाही जर हे झाड आपण नीट त्याला देखभाल केली ना तर ते झाड हिरवंगार छान दिसतं. तर ॲक्च्युली हे दाखवण्यासाठीच मी तुम्हाला व्हिडिओ काढलेला आहे हा. तर जेव्हा तुम्ही नवीन झाडला, आणि हे फांदीनेसुद्धा इझिली ग्रो होतं. म्हणजे एक 5 इंचाचं कटिंग घेतलं आणि ते तुम्ही लावलं तर ते सुद्धा इझिली ग्रो होणारं प्लांट आहे मोगऱ्याचं. त्याला काहीही विशेष काळजी घ्यायला लागत नाही. फक्त काही ठिकाणी असं असतं की पूर्ण सावलीखाली लावलेलं असतं किंवा त्याला फर्टिलायझर दिलेलं नसतं, तर त्याला फुलं येत नाहीत. तर अशावेळी आपण त्याला उन्हामध्ये कुंडी ठेवा आणि वेळोवेळी पाणी चेक करा. अति तुंबलेलं पाणी त्याला आवडत नाही, पण पाणी त्याला लागतं व्यवस्थित. पाणी ड्राय सॉईल झाली की लगेच पाणी घाला. आणि त्याला फर्टिलायझर महिन्यातून एखादा घाला. लिक्विड फर्टिलायझर घातलं, घरात जी भाजी वगैरे आपण चिरलेलं पाणी असतं किंवा फळं आणतो तर फळाचं धुतल्यावर पाणी, कटिंग केल्यावर ते सालं वगैरे अशी भिजवून त्याचं पाणी जरी घातलं तरीसुद्धा हे झाडाला छान फुलं येतात. तर हे असं इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे आणि फुलं खूप देणारं प्लांट आहे. पण ह्याला खत बाकी लागतं, कारण जेव्हा त्याचा सीझन असतो तेव्हा खत घालणं गरजेचं असतं. आणि फुलं येऊन जातात तेव्हा तुम्ही तिथे कटिंग करणं पण आवश्यकतेचं असतं. तर असं इझी टू ग्रो होणारं प्लांट आहे. ॲक्च्युली मोगरा तर सगळ्यांनाच माहिती असतो. तर हे एवढं फुलं येण्यासाठी तुम्ही त्याला उन्हात ठेवा, वेळेवर पाणी घाला आणि कटिंग फुलं येऊन गेल्यावर करा. एवढं न चुकता करा, तर तुमचं झाडाला खूप छान फुलं येतील. तर मला वाटतं तुम्हाला आजचा माझा व्हिडिओ आवडला असेल तर जरूर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा माझं चॅनल. थँक्स फॉर वॉचिंग माय व्हिडिओ.